सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आयकॉन लातूर पॅटर्न सायन्स अकॅडमी यांच्यामार्फत आपण ऑनलाईन लेक्चर सिरीज चालू केलेल्या आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांनी हे सर्व लेक्चर काळजीपूर्वक बघावे आणि काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहावे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण सर्व विद्यार्थी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहावा आणि सर्व माहिती अभ्यासावी आणि काय शंका असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी ती शंका कमेंट बॉक्समध्ये लिहावी. आपण त्यानंतर गुगल मीटद्वारे सर्व विद्यार्थी एकत्र येणार आहोत, त्यावेळी आपण डिस्कस करू. तर विद्यार्थी मित्रांनो, आज अतिशय महत्त्वाचा धडा आपण बघणार आहोत. रिप्रोडक्शन इन प्लांट सीईटी साठी अतिशय महत्त्वाचा धडा आहे. आणि हा धडा का महत्त्वाचा आहे तर मागच्या 2-3 वर्षात जर आपण बघितलं तर या धड्यावरती 8 ते 9 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे 50 पैकी 8 ते 9 प्रश्न सीईटीला ह्या रिप्रोडक्शन इन प्लांट जो 8वा टॉपिक आहे आपला 12वीचा त्या टॉपिकवरती विचारलेला आहे. आणि हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. ह्यात 5 कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळतात. मोड ऑफ रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन, पॉलिनेशन, डबल फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. त्यामध्ये आपण आता सुरुवात करणार आहोत. पहिला रिप्रोडक्शन प्लांट. आता काही विद्यार्थी म्हणतील सर आम्ही नीटला, तर नीटला ह्या धड्याचं नाव आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट. रिप्रोडक्शन प्लांट आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट हे दोन्ही धडे सेम टू सेम म्हणजे सेम टू सेम आहेत नीट आणि सीईटीला. त्यामुळे नीटच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा धडा काळजीपूर्वक अभ्यासावा आणि ज्या काय कन्सेप्ट इथं क्लिअर होतील त्या सर्व व्यवस्थित ऐकाव्या. आता बघा, लक्ष द्या. टॉपिकचं नाव आहे आपल्या रिप्रोडक्शन इन प्लांट्स. म्हणजेच काय मराठीमध्ये तर प्रजनन वनस्पतीमध्ये. मग वी आर ऍक्च्युअली गोइंग टू डिस्कस द होल टॉपिक. संपूर्ण टॉपिक आपल्याला बघायचं आहे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस फर्स्ट पॉइंट, रिप्रोडक्शन डेफिनेशन अँड मोड ऑफ रिप्रोडक्शन. तर व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन म्हणजे काय? द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस यंग वन ऑफ देअर ओन काइंड. डेफिनेशन, द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस यंग वन ऑफ देअर ओन काइंड. म्हणजे काय बघा, प्रजनन म्हणजे काय की अशी सजीवामध्ये क्षमता की जे स्वतः सारखाच जीव निर्माण करू शकते, त्याला प्रजनन असं म्हणलं जातं. तर मोड्स ऑफ रिप्रोडक्शन मीन्स व्हॉट? मोड्स ऑफ मीन्स हाऊ रिप्रोडक्शन टेक्स प्लेस इन डिफरंट ऑर्गॅनिझम. देर आर 2 मोड्स ऑफ रिप्रोडक्शन मेनली. फर्स्ट असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेकंड सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन? असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय तर and sexual. Asexual means the another name is apomixis. So what is mean by apomixis? Apo means without, mixis means mixing. Without mixing of gametes, without fusion of gametes. Asexual reproduction means apomixis is very important for CET because this word is very important. Apomixis. Apo means without, mixis means mixing. Without mixing gametes or without fusion of gametes or without formation of gametes. Asexual reproduction means the reproduction which takes place without formation and fusion of gametes. What is the definition? The reproduction in which without formation of gametes and fusion of gametes is called asexual reproduction. Asexual reproduction, there are in plants, the asexual reproduction is called vegetative propagation. Vegetative reproduction. In plant, it is called vegetative propagation or vegetative reproduction. In lower organism, asexual reproduction takes place morely. म्हणजेच
असेक्शुअल रिप्रोडक्शन हे लोअर ऑर्गॅनिझम मध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होतं. प्लांट मध्ये सुद्धा असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. त्यांना म्हणलं जातं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन और व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हॉट इज मीन बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन? Sexual, the name is sexual reproduction. Another name is ampemixis. What do you mean ampemixis? Ampe means both. Mixing means mixes. Mixes means mixing together. What is the word? In this word, the fusion of gamete, mixing of gametes. What is meant by sexual reproduction? Sexual reproduction definition: the reproduction in which involving fusion of genetic material of male and female gametes. Sexual reproduction involving fusion of genetic material of male and female gametes is called sexual reproduction. Ampe means both, mixes means mixing. The sexual reproduction is also called ampemixis. It's very important for the CET, also NEET examination. These two words, apomixis and ampemixis. Now, let us see the asexual reproduction in lower organism. Asexual reproduction in lower organism. What is meant by lower organism? Those organisms have the simplest body. Those organisms have the simplest body, simple structure, simple body organization is called as lower organism. Is called as a lower organism. There are different lower organisms found in the world. जगामध्ये असे बरेच लोअर ऑर्गॅनिझम आहे. लेट अस सी द टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर ऑर्गॅनिझम. आता आपण बघूया असेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर ऑर्गॅनिझम मधले 4 टाइप. तर एकूण आपण आता एक शॉर्ट फॉर्म तयार करू शकतो बघा, BSF. बघा शॉर्ट फॉर्म आपण तयार करू शकतो BSF और B²S. मग फर्स्ट वन वाज what actually binary fission. Second one what is called budding. Third one is spore formation. And fourth is fragmentation. The first see actually binary fission. The short form is B²SF. Binary fission, budding, spore formation, and fragmentation. The first binary fission. So what is mean by binary? Binary means 2. Fission means division. In this method or in this type, the parental body divided into 2 equal parts and each parts develop into new organism is called binary fission. What do you mean by binary fission? The parental body divided into 2 equal cells and each equal cell produces young one, offspring or new organism is called binary fission. Let us see the example. Bacteria and amoeba. In this diagram, the amoeba is a lower organism. In this diagram, amoeba, the parental body of amoeba divides into 2 equal parts. And that is called daughter cell. And this daughter cell equal part give rise to new individual, give rise to new organism. So it is called binary fission. Example, always remember in CET also NEET examination, bacteria and amoeba. Second is budding. Actually in this type or in this method, the word actually in this types budding, bird. So what is meant by budding? That in this process the parental body divides unequal cell. Means what budding in this unequal cell. One is large, one is small. Actually the parental body divides unequally. One is large cell and one is small cell. And the small cell is called as bird.
bird, and in this bird actually in favorable condition grows, gradually grows and detach from the parent plant and give rise to the new individual. म्हणजे बघा बडिंग मध्ये काय होतं, तर बडिंग मध्ये अनइक्वल डिव्हिजन होतं, अनइक्वल. वन स्मॉल सेल तयार होते, एक छोटी पेशी तयार होते, एक मोठी पेशी. छोटी पेशी ते बर्ड, त्याला आपण बर्ड म्हणतो, आणि ते बर्ड हळूहळूपणे वाढत जातं आणि पॅरेंट सेल पासून वेगळं होतं आणि ते नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून काम करतं, नवीन सजीव म्हणून काम करतं. त्याला म्हणलं जातं बडिंग. आणि दिस इज बेस्ट एक्झाम्पल इन actually is a unicellular fungus, yeast. Always remember this yeast. Its botanical name is Saccharomyces cerevisiae. Actually you studied in this topic microbes in immunology is very important. Actually yeast is very important microbes. So this remember this example yeast. Then actually we studied spore formation. What do you mean by spore formation? Actually in this type of organism, in this spore formation, they produce the different types of spores. They produce the different types of spore, and each spore develop into new individual. So first of all study the spore formation in algae and spore formation in fungus. In algae, the spore formation takes place in some example like this. In actually our topics, this example is Chlamydomonas is one of the algae. His name is Chlamydomonas. Zoospore. This spore is called zoospore. Why it is called zoospore? Because these spores have the flagella and they are freely movable. So this spore is called zoospore, also called motile spore. काय याला झूस्पोर म्हणलं जातं, तर हे प्राण्यांसारखं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. झू म्हणजे ॲनिमल, आणि मोटाईल हालचाल करू शकतात, म्हणून हे स्पोरला म्हणलं जातं झूस्पोर. का म्हणलं जातं, कारण त्यांना फ्लॅजेला, बघा सी द डायग्राम, या डायग्राम मध्ये तुम्हाला बघायला मिळतं की इथं फ्लॅजेला आहेत आणि हे पॅरेंटल बॉडीमध्ये अनेक स्पोर तयार होतात. नंबर ऑफ डिफरंट स्पोर्स आर फॉर्मेशन in each parent cell, and these spores are liberated. Parent cell are body broken down and spores are liberated and to produce the new individual. So the spore formation algae zoospore is called motile spore. Example, always remember that Chlamydomonas. आता total opposite in fungus. In fungus the spore is called as a conidia because its formation look like cone-like structure, this conical-like structure. So it is called as a conidia. And these spores are non-movable. These spores have no flagella. So it is called as a non-motile. Always remember this. Actually, say it examination. It is called as a non-motile. Actually, this structure, see the diagram, is example is a penicillium. The best example is a penicillium. Is very important example because you already studied topic microbes. Penicillium is very important because Alexander Fleming discovered the penicillin, antibiotics from this penicillium. So it is fungus is very important, and this fungus actually produce the large number of spore is called conidia. It is non-motile spore. Actually this structure is called conidiophore, and this conidiophore arranged one above the other, and this spores are formation is cone-like structure, so it is called as a conidia. Always remember fungus, conidia, non-motile, example penicillium. Then last, actually this asexual reproduction methods or types, fragmentation. So what do you mean by fragmentation? The fragmentation means the body are accidentally broken down to formation of fragment, accidentally broken down to fragment, and each fragment develop into new individual. काय होतं बघा फ्रॅगमेंटेशन मध्ये, की बॉडी काय होते ऍक्सिडेंटली ब्रोकन डाऊन होते, आणि ऍक्सिडेंटली ब्रोकन डाऊन झाल्यानंतर त्यामध्ये काय तर
होतं, फ्रॅगमेंट्स तयार होतात आणि प्रत्येक फ्रॅगमेंटचे नवीन सजीव म्हणून काम करतात. आता त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय, फिलामेंटस आल्गे. फिलामेंटस आल्गे म्हणजे ज्याला तंतू असतात अशा आल्गे जे शक्यता पाण्यामध्ये सापडतात. आता आल्गे सर्व पाण्यामध्ये सापडतात. असा फिलामेंटस आल्गे बेस्ट एक्झाम्पल आहे. स्पायरोगायरा पण म्हणू शकतो, आपल्या पुस्तकात दिलं नाही तरी आपण लक्षात ठेवू शकतो स्पायरोगायरा. फिलामेंटस आल्गे. फ्रॅगमेंटेशन म्हणजेच काय, इन दिस मेथड द फिलामेंटस algae accidentally broken down into different fragments and each fragment gives rise to new individual. What are the main features of asexual reproduction? काय आपल्या लक्षात येईल asexual reproduction? तर asexual reproduction involves only one parent. एकच parent asexual reproduction involved and in this asexual reproduction all the individuals are similar genetically and morphological similar. It is called as a clone of each other. It is called as a clone of each other. And asexual reproduction involves only one single parent, uniparental. So asexual reproduction is very important point and is very important for the CET advisor need. Now take the division. Modes of reproduction. There are two types: asexual, sexual reproduction, apomixis without mixing, sexual ampemixis, both mixes, asexual reproduction in lower organism. There are 4 different methods. Short form is BSF of BSF, binary fission, budding, spore formation, fragmentation. First, binary fission, example bacteria, amoeba. Second, budding, example yeast. Third, spore formation in algae, zoospore, motile spore, example Chlamydomonas. Fungus, Conidia. Non-motile spore, example Penicillium. Fragmentation, example filamentous algae. Asexual reproduction also takes place in plants and that process is called vegetative propagation or vegetative reproduction. Tomorrow we will discuss the vegetative reproduction or vegetative propagation in plants. So now सर्वांनी काय करायचं, आता हे संपूर्ण वाचायचं, ह्याच्या डायग्राम्स पाठ करायच्या, ह्याचे एक्झाम्पल पाठ करायचे, असे चार्ट करायचे आणि सगळं नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे. काय शंका असेल कमेंट बॉक्स मध्ये लिहा. धन्यवाद.